राधे के बिना श्याम धा 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 धा, राधे के बिना श्याम धा कहते राधे श्याम रे। जन्म जन्म के भाग जगते एक राधे का नाम, जन्म जन्म के भाग जगते एक राधे का नाम। बोलो राधे बोलो राधे। उभे राहिले आणि सणकण कानाखाली लावली का? कारण कंपनीचं नुकसान झालं, सणकणी कानाखाली लावली. पण त्या 60 वर्षांच्या बाबांनी तो अपमान गटागटा गिळून घेतला का? कारण विचार केला, जर मी आता जर उलट मालकाला बोललो, एकतर आलो रिटायरमेंटला, कर्म काय कर्माचा फेरा चुकत नाही. त्यांनी काय साधं कर्म केलं दुर्योधनाने? सुईच्या टोका इतकं देणार नाही, असंच म्हणतात ना आता पण, असंच म्हणतात ना बाबा. अरे सुईच्या टोका इतकं मिळणार नाही तुला, माझ्या बापाचं आहे माझ्या, असंच असतं का बाबा? अहो जे झोपले होते ना ते जागे झाले, जे जागे होते ते पळायला लागले आणि पळणाऱ्यांच्या खांद्यावरती भगवी पताका लहरायला लागले. अरे एक हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही एका आईची इच्छा होती. तो न सुटे ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडोनी ठेली, एका जनार्दनी वासना टाकोनी, हरीचे भजनी सावध होई. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडोनी ठेली. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समगत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतचे, दुसरे चरण संतचे. दुसरे चरण संतचे, दुसरे चरण संतचे. हे त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार, गतेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार, गतेचा विस्तार. हे त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, की सद्गुरु दास तुका, गतेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा, ठावत्या सर्वेशा करातटी. स्वर चालू राहू दे. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन
को लाना रामजी को लाना लखनजी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना लाना सारा परिवार पधारो रे कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो रे कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो रे कीर्तन में पधारो रे कीर्तन में पधारो रे कीर्तन में प्रिय संत सज्जन मायबाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आजचा अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा फार चरणांचा नाही फक्त 3 चरणांचा अभंग फार छोटा आहे पण त्या अभंगाचा अर्थ फार मोठा आहे. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना अंती जे वासना जडोनी ठेली प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. मग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग म्हणजे काय हो? भूतकाळात जे झालंय ते आपल्या वाट्याला आलंय त्याला संचित असं म्हणतात. जे वर्तमान काळात चाललंय ते आपल्या वाट्याला आलंय त्याला क्रियमान असं म्हणतात. आणि संचितातून आणि क्रियमानातून जे उरेल त्याला प्रारब्ध असं म्हणतात. म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं तर काय कर्म कर्म भोगल्याशिवाय सुट्टी मिळत नाही. कर्म हे भोगावंच लागतं. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग जे आपल्या प्रारब्धात ते जे संचित जे क्रियमान आहे ते भोगल्याशिवाय आपल्याला सुट्टी मिळणार नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग आणि भोगिल्याची भोग तो न सुटेल. तो भोगल्याशिवाय मानवाला सुट्टी मिळणार नाहीये. मग हे नेमकं प्रारब्ध क्रियमान संचित हे कुठून येतं? ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना. जसा मनुष्य कल्पना करतो विचार करा शेवटच्या क्षणाला एखादा मनुष्य मनामध्ये कल्पना करतोय तशीच त्याची भावना निर्माण होतीये. शेवट आपला समजा आता अंतकाळ जवळ आलाय आपण काय कल्पना करतो? एखादं म्हणतो देवा 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 आता मी मरणार 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 एवढीच कल्पना असतो. पण एखादा सद्ग्रस्त काय म्हणतो? राम राम राम. जर राम राम म्हणून जर तो त्याचा शेवट होत असेल तर त्याची जशी मनामध्ये जशी कल्पना आहे डोक्यात जशी कल्पना आहे तसाच भाव निर्माण होणार आहे. आणि जशी आपण कल्पना जसा भाव आपल्या मनामध्ये विचार आपण करतो तो कशाला पुढच्या जन्माला कारणीभूत ठरत असतो. मग वाईट वासना आपण काढून टाकायची आपल्या मनामध्ये चांगली कल्पना आपण करायची. जशी कल्पना करणारे तशीच भावना आपल्या मनामध्ये येणारे. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना अंती जे वासना जडोनी ठेली. नको त्या वासनेला आपल्या अंतकरणामध्ये स्थान द्यायचं नाहीये. नाथबाबा मग शेवटच्या चरणामध्ये सांगतात एका जनार्दनी वासना टाकोनी. जे आपले षडविकार आहेत जे मनामध्ये आलेले जी कल्पना आपण वाईट वासनांची केली आहे एका जनार्दनी वासना टाकोनी ती वासना आपल्याला दूर करायची. आणि काय करायचं? हरीचे भजनी सावध होई. देवाच्या भजनाला नामस्मरणाला भक्तीला परमार्थाला आपल्याला सावध व्हायचंय. मग नाथबाबा असं म्हणतात का हो फक्त देवाचं भजन करा फक्त तुम्ही टाळ वाजवत बसा फक्त कीर्तनच करत राहा असं देवाचं म्हणणं आहे? कामामध्ये काम काही म्हणा राम राम या उक्तीप्रमाणे आपल्याला देवाचं भजन करायचंय. कसं? कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. काम करता करता देवाच्या भजनाला आपल्याला सावध व्हायचंय. बरोबर आहे की नाही? नाथबाबा तसंच सांगतात जे आपल्या मनातले जी वासना आहे जे वाईट विचार आहे त्याला दूर करा आणि हरीच्या भजनाला सावध व्हा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या कीर्तन रूपी सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे भक्ताचं आद्य कर्तव्य असतं. आज कित्येक वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. गेली 2 वर्षापूर्वी या ठिकाणी माझी सेवा झालेली आहे.
काहींच्या लक्षात असेल, काहींच्या नसेल. आणि आत्ताही माझ्यासारख्या पामराला आपल्या गावचं वैभव रेवणभाऊ जाधव यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या पामराला सेवा मिळाली, हे मी माझं परमभाग्य मानते. तसंच आपलं हे सप्त्यामधील काही सदस्य असतील, जगताप भाऊ असतील, साळुंके भाऊ असतील, तसेच आज कीर्तनासाठी उत्तम मला साथ देणारे, मला मुलीसारखं प्रेम करणारे आणि माझे मार्गदर्शक हरिभक्तपरायण कुटे बाबा असतील, तसेच कोरडे महाराज असतील, आदरणीय बाबा जगताप बाबा असतील, तसेच उत्कृष्ट मृदुंगमणी कीर्तनावर पखवादावरती थाप पडावी आणि मृदुंगनाद निर्माण व्हावा असे माझे पती हरिभक्तपरायण प्राध्यापक कृष्णा महाराज पिंगळे आज तेही माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आमचे मार्गदर्शक माझे बंधू हरिभक्तपरायण तळोले महाराज असतील, तसेच भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असतील, विनेकरी भाऊ असतील, पेटीवादक मुलगा असेल, तसेच आज माझ्या समवेत आलेले आनंदवारी यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा आमचे आदेशभाऊ डफळ असतील, तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, विनेकरी भाऊ असतील, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. पण सर्वप्रथम ज्यांनी मला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं ते माझे जन्मदाते आई वडील, तसेच माझे गुरु हरिभक्तपरायण आपल्या सर्वांच्या परिचयाचे, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे असतील, यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आपल्या सेवेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे, ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडोनी ठेली. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, हे जे नाथबाबा आपल्या, हे नाथबाबांचे काय साधे होते का हो नाथबाबा? नाथ महाराज संत होते, श्रीमंत होते, पण शांत होते, असे माझे नाथबाबा होते. अहो आपण देवाच्या मंदिरात जातोय यात नवल नाही, अहो देव आपल्या घरी येऊन आपलं घर मंदिर केलं पाहिजे अशी भक्ती भक्तांची पाहिजे. आपण देवाचं नाव घेतोय यातही नवल नाही, देवाने आपलं नाव घेतलं पाहिजे अशी भक्ती भक्ताची पाहिजे. तुम्ही म्हणसाल ताई देव कधी आपलं नाव घेईल का घेणार नाही हो, जर भक्ती आपली तशी असेल तर. वृंदावनामध्ये अशी एक महान भगवत भक्त होऊन गेली की देवाच्या आधी तिचं नाव घेतलं जातं. श्याम राधे कोई न कहता, कहते राधे श्याम, राधे के बिना श्याम धा 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 धा, राधे के बिना श्याम धा, कहते राधे श्याम रे. जन्म जन्म के भाग जगते एक राधे का नाम, जन्म जन्म के भाग जगते एक राधे का नाम. बोलो राधे बोलो राधे. अशी ही राधा 16,108 पत्न्या असताना सुद्धा देवाची पटराणी झाली. त्या राधेचं नाव देवाच्या आधी घेतलं जातं का? कारण भक्ती तशी होती. तशीच माझ्या नाथबाबांची भक्ती होती. सतत देवाचं नामस्मरण करायचे, सतत देवाचं नामस्मरण करायचे की नाही, असे माझे नाथबाबा संत होते. सदैव ध्यानी मनी काय फक्त पांडुरंग, देवाचं नामस्मरण असायचं, देवाशिवाय मनच लागत नव्हतं. तुझ वाचोनी केशवा, मन माझे माधवा, लागत नाही रे, लागत नाही. तुझ वाचोनी केशवा, मन माझे माधवा, लागत नाही रे, लागत नाही.
नाही रे लागत नाही. पांडुरंगा, तुझ्याशिवाय माझं मन लागत नाही. पेटीवाले दादा, जसं नाथबाबांचं पांडुरंगाशिवाय मन लागत नव्हतं, तसं तुझ्या पेटी वाजवल्याशिवाय माझा स्वर लागत नाही. त्याच्यामुळं आपलं फक्त भातावडीत राहा. विठ्ठल विठ्ठल तुझं वाचून केशवा मन माझे माधवा लागत नाही. पांडुरंगाशिवाय माझ्या नाथबाबांचं मन लागत नव्हतं. सदैव ध्यानी मनी पांडुरंग. आणि ते नाथबाबा आपल्याला सांगतात, उपदेश करतात काय? प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. माझ्या नाथबाबांनी सांगितलं, हे जे प्रारब्ध आहे, हे जे क्रियमान आहे, संचित आहे, हे जे कर्म आहे, हे कर्म आपल्याला भोगल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही. एक कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपदले मेले ऐशे कीर्ती, उपदले मेले ऐशे कीर्ती, उपदले मेले ऐशे कीर्ती, उपदले मेले ऐशे कीर्ती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदले मेले ऐशे कीर्ती, उपदले मेले ऐशे कीर्ती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदले मेले ऐशे कीर्ती, उपदले मेले ऐशे कीर्ती. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले ऐसे मेले किती. कर्म हे भोगावंच लागतं आणि ते भोगूनच संपवावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरातला देव एक वेळेस तुम्हाला सुट्टी देईल, पण केलेलं कर्म भोगल्याशिवाय तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. कर्म हे भोगावंच लागतं, ते भोगल्याशिवाय सुट्टी नाही. आणि माझं जर खोटं वाटत असेल तर माऊली ज्ञानोबरायांनी पुरावाच दिला नसता. आगा कर्मी जे उरावे, तै सुख दुःखी फळायावे, तया ते भोगावया यावे. देहा एका, अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 108. अगा कर्मी जे उरावे, तै सुख दुःखी फळायावे, तया ते भोगावया यावे. देहा एका. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलंय, केलेलं कर्म माणसाला भोगण्याकरता परत जन्माला यावं लागतं. ते भोगल्याशिवाय सुट्टी नाही. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जीवनामध्ये चांगलं कर्म करायचं. काय? चांगलं कर्म करायचं. प्रत्येकाला मरायचं माहिती आहे ना, तर कुणाला माहित नाही आपण मरणार आहे. कीर्तनकारापासून सुरुवात करा. मी उद्या जाणार आहे का? अजून काय काय व्हायचं माझं? सगळे जाणार आहेत. पण मला असं वाटतं, संतांनी सांगून ठेवलंय, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मग ही कीर्ती रूपी कसं उरायचं? तर कर्म चांगलं ठेवायचं. माणूस जातो, फक्त शरीर जातं. काय? फक्त शरीर जातं, पण त्याचं कर्म मात्र तसंच जिवंत असतं. द मॅन इज आर्किटेक्ट ऑफ ओन हिज लाईफ. माणूस स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे. ते शिल्प कसं तयार करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. ते शिल्प आपण चांगलं तयार करायचं असतं. कसं? आपल्या स्वभावाच्या माध्यमातून, आपल्या वागणुकीच्या माध्यमातून आणि आपल्या कर्माच्या माध्यमातून ते आपल्याला चांगलं ठेवता येतं. तेव्हा आपलं शिल्प तयार होतं. का आपलं शिल्प दुसरं कोणी तयार करणार आहे का? नाही करणार. आपल्याला आपलं कर्म करायचं आहे, ते कर्म आपल्याला भोगायचं आहे. दुसरं नाही आपलं कर्म भोगणार, नाही दुसरं भोगणार. आपल्याला आपलं कर्म भोगून संपवायचं आहे. एक सांगू, देवाला देवाचं कर्म चुकलं नाही, आपल्याला कसं चुकेल? कसं चुकणार आहे? का चुकलंय देवाला कर्म? अहो, देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही, मग आपल्याला सुद्धा कर्म चुकणार नाही. आपण या जन्मामध्ये जन्माला आलोय ना, आपलं कर्म भोगायला आलोय. जरी मी कीर्तनकार असले, जरी बाबा गायक असले, जरी इकडं पखवादे असला, माहितीये मागच्या जन्मात कोणी काय कर्म केले? माहितीये? नाही माहिती. आत्ता चालू आपल्याला माहिती आहे. आपण परमार्थ करतोय, नामस्मरण करतोय,
बरोबर की नाही? हे चालू चालू माहिती आहे, पण मागच्या जन्मात आपण काय केलंय ते मात्र आपल्याला कळत नाही. आणि एक सांगू, मागच्या जन्मातलं या जन्मात भोगावं लागते असंही नाही. काय आहे? अहो, धृतराष्ट्राला गेल्या मागच्या 14व्या जन्मातलं कर्म भोगावं लागलं. कितव्या? 14व्या जन्मातलं. युद्ध झालं आणि धृतराष्ट्र विदुर काकांच्या समोर बसले. म्हटले, काका, मी मुंगी मारायचं सुद्धा पातक केलं नाही, पण 5 पांडवांना फक्त थोडासा त्रास दिला, त्याची मला एवढी मोठी शिक्षा की 5 पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही आणि माझ्या 100 पैकी एकही वाचला नाही. विदुर काका, हे का व्हावं? विदुर काकांनी सांगितलं, धृतराष्ट्रा, अरे तू पांडवांना आता त्रास देतोय, हे कर्म तुला पुढच्या जन्मात भोगायचंय, पण आता तुझ्या 100 पैकी एकही वाचला नाही, हे तुझं आत्ताच्या जन्मातलं कर्म नाही, हे तुझ्या मागच्या 14व्या जन्मातलं कर्म तुला आता भोगावं लागतंय. म्हटले, विदुर काका, म्हणजे नेमकं काय 14व्या जन्मातलं? म्हटले, हो धृतराष्ट्रा, 14व्या जन्मामध्ये तू एक राजपुत्र होता. आता राजपुत्र म्हटल्यानंतर काय हो, हे अशी गुरमी चढती, अहंकार मनामध्ये येतो, बरोबर ना? आणि अहंकार एकदा का आला का तो माणसाला जीवन जगू देत नाही. तुकोबराय म्हणतात, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जर आला तर तुकोबरायांनी प्रमाण दिलंय, तुकोबरायांनी उत्तर दिलंय, अहंकार माणसाजवळ टिकत नाही. मला सांगावं, आपल्याला जगायचे किती किती जगायचंय? एकतर वयाच्या 25 पर्यंत बाबा कुणाला काही कळत नाही आणि 50 नंतर कळून काही फायदा नाही. याच मातीत जन्मायचं, याच मातीत उगवायचं, याच मातीत मरायचं, याच मातीत गाडायचं. मग अहंकार आपल्या न्यायचा कुठं? मग तो अहंकार सुद्धा याच मातीत घालायचा. अहंकार माणसाला जीवन जगू देत नाही. आता राजपुत्र होता, हे घोड्यावर बसायचा आणि शिकार करायला जायचा. कोण? राजपुत्र. शिकार करण्यासाठी जायचे, 50 बाण आपल्या भात्यात टाकले आणि शिकार करायला गेले. इकडे तिकडे पाहतात, कुठे शिकार मिळते का, शिकार मिळते का. शिकार ते शोधत होते, पण शोधता शोधता पुढे गेले. एक बाण काढायचे, हरिण दिसलं, त्या हरणाला मारायचे. पण हरिण मात्र इतकं चपळ होतं की तो बाण चुकवायचं. कोण? हरिण. मारायचं कोण? राजपुत्र. आता मात्र त्या राजपुत्राला राग आला. एक एक बाण करून 49 बाण भात्यातले संपले. शेवटचा बाण राहिला. राजपुत्राने विचार केला, कदाचित मी घोड्यावरती बसून शिकार करतोय म्हणून हा हरिण माझ्या हाताला लागत नाही. जर मी खाली उतरून जर या हरणाला जर शिकार केली तर तो हरिण मला सापडेल. म्हणून तो राजपुत्र घोड्यावरून खाली उतरला आणि त्या हरणाला आता शेवटचा बाण नेम धरून मारणार. पण तो शेवटचा बाण सुद्धा हरणाने चुकवला. आता मात्र या राजपुत्राला राग आला, जर मी असाच परत जर राज्यात गेलो तर माझे सेवक म्हणतील, राजाचा मुलगा आहे पण याला धड एक शिकार करता येत नाही. मनात अहंकार होता ना, मी राजाचा मुलगा आहे, मी राजपुत्र आहे, मला लोक नावं ठेवतील, काय करायचं. राग आला. आणि राग आल्यानंतर काय होतं, आपला राग कुणावर तरी काढायचा, बरोबर ना? खुशाल हा म्हणतात. माणूस काढीतच, आजी बरोबर सांगते, माणूस काढीतच दुसऱ्यावर राग, आणि मग दुसऱ्यावर राग काढला का त्याची परतफेड आपल्याला करावीच लागते. एक तुम्हाला उदाहरण देते. एक कंपनी होती. आता कंपनी म्हटल्यानंतर 1000 सेवक कामाला, आणि त्या 1000 जणांच्या रक्षणासाठी, त्यांच्यावरती राखण करण्यासाठी एक मॅनेजर होता. आता 1000 जण कामाला. नेमकी एक दिवस काय झाली, कामामध्ये थोडी गफलत झाली. त्या कंपनीचा मालक आला. आता मालक पहिला गफलत झाल्यानंतर मालक पहिले कुठे गेले, मॅनेजरकडे गेले. त्या मॅनेजर समोर उभे राहिले. आता तो मॅनेजर होता 60 वर्षांचा. किती? 60. आणि कंपनीचा मालक किती होता? 40 वर्षाचा. मालक आहे ना तो, शिवाय वयापेक्षा मान महत्वाचा. आता कलियुगात तेच झालं, ये मृत्यू लोकीचे उपराटे, वयापेक्षा मान महत्वाचा. आता तो 40 वर्षांचा मालक 60 वर्षांच्या मॅनेजर समोर जाऊन उभे राहिले आणि सणकण कानाखाली लावली. का? कारण कंपनीचं नुकसान झालं.
सनकणी कानाखाली लावली. पण त्या 60 वर्षांच्या बाबांनी तो अपमान गटागटा गिळून घेतला. का? कारण विचार केला, जर मी आता जर उलट मालकाला बोललो, एकतर आलोय रिटायरमेंटला, आता धड मला कुठं नोकरी लागायची नाही, माझ्या नोकरीचा चाकरीचा प्रश्न आहे, या मालकाला बोलून काय फायदा नाही. कारण मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली नाही, कारण मॅनेजर तो साधा होता, पण मालक मात्र काय, राग आला ना. मग राग काढला कुणावरती? मॅनेजरवरती. पण मॅनेजरला मात्र प्रचंड राग आलेला, कारण आपल्यापेक्षा वयाने लहान असणारा मालक आज आपल्या कानाखाली मारतोय. तळपायाची आग मस्तकात गेलेली. कंपनी सुटली 5-6 वाजता, तसे तो घरी गेला. घरी गेल्यानंतर दाराची बेल वाजवली. आता बेल वाजवली तसे दार उघडलं बायकोने. आता हा काय होता? रागात होता. आजी म्हणल्या ना, माणूस राग दुसऱ्यावर काढतोच, तसा तो माणूस गेला आणि बायकोच्या सनकोनी कानाखाली, एवढ्या जोरात नाही लावले, नाही तर पडली असती, थोडी हळूच लावली, सनकोनी कानाखाली लावली. तिने विचार केला, माझ्या मालकाने मला का मारलं? पण स्त्री पतिव्रता होती, म्हटली माझे मालक आहेत ते, जर त्यांना 2-4 शब्द जर बोलले तर परत इकडून खावी लागल, त्यापेक्षा शांत बसा. माझे मालक असे कधीच करणार नाही. कदाचित काहीतरी ताण झाला असेल, आज जास्त काम पडलं असेल, म्हणून कदाचित ते तनतन करत असतील. पण हिला राग आला, माझ्या पतीने मला विनाकारण का मारावं? दार उघडलं, नवऱ्याच्या हातातली पिशवी घेतली, तशी ती खोलीत गेली. खोलीत जशी गेली तसं मोठं पोरगं आलं, ए आई वाट नका जेवायला. हिने सन्न कोणी कानाखाली लावली. नालाय का, पुढे कामाला गेला होतास का? काय सारखं जेवायला वाट जेवायला हात नाही का तुला? त्याने विचार केला, ही माझी आई आहे, आईला उलट उत्तर देऊ नाही. कदाचित आईला काहीतरी कामाचा ताण झाला म्हणून आईने माझ्या कानाखाली मारली, त्यापेक्षा मी माझ्या हाताने घेतो आणि खातो. नेमका हा किचनमध्ये गेला, तिथे जेवत होता त्याचा बारका भाऊ. हा माझ्या आधी कसा हा खायला बसला? काही कारण नाही, गेला आणि बारक्या भावाच्या सन्न कोणी कानाखाली लावली. कोणी? मोठ्या भावानी. काही कारण होतं का? मी काय सांगते दादी ते सांगा. काय सांगते? काय? कर्म 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 विसरायचं नाही. कर्मात आपण शिरलो होतो. एक माणूस दुसऱ्यावरती राग काढतो, तसा याने बारक्या भावाच्या सन्न कोणी कानाखाली लावली. तो जेवते ताटावरती उठून तंतन करायला लागला, तुम्हाला का मारलं? तो म्हणला, जास्त बोल नको, मोठा भाऊ आहे ना. आवाज खाली, आवाज खाली. खाली म्हणल्यानंतर खाली मान घातली, पण राग मात्र आला. आता जेवत्या ताटावरून उठावं लागतं, एकतर पोटात आग पडलेली. तसा तंतन तंतन करीत बाहेर गेला. बाहेर झोपलेलं होतं कुत्रं. हा गेला ना, शिठाय कोणी कुत्र्याला लाद घातली. जशी लाद घातली तसं कुत्र कुई 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 कुत्र कुई 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 करीत गेलं. म्हटलं, या कारट्याने मला विनाकारण का लात मारली? मी माझा राखण करत होतो, शांत झोपलो होतो. त्या कुत्र्याला राग आला. कुत्र कुई 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 करीत गावात गेलं आणि नेमकं एका माणसाला चावलं. आणि ज्या माणसाला चावलं तो माणूस कोण होता? कंपनीचा मालक. केले कर्म झाले त्याची भोग आले. जसं कर्म करू तसं आपल्याला देव फळ देतो. विठ्ठल विठ्ठल. मी काय सांगत होते? कीर्तन. काय सांगत होते? कर्म. पण कुणाचं सांगत होते? राजपुत्राचं. आता राजपुत्राला शिकार सापडली नाही. त्या राजपुत्राला प्रचंड राग आलेला. काय करायचं? आजी म्हणल्या ना, राग दुसऱ्यावर काढायचा. आजी आज सगळं कीर्तन तुमच्यावर, मी काय बोलले नाही. आजीच म्हणल्या दुसऱ्यावर राग काढायचा, पण माझ्यावर तुम्ही काढायचा नाही. अजून थांबायचं 1-1.5 तास इथं, है की नाही? तसं त्या राजपुत्राला राग आला. आता करायचं काय? खाली होत्या गारगोट्या, जंगलात गेलेला, खाली गारगोट्या होत्या. हे घेतल्या, खर 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 सेम टू सेम असं एक घासू लागला. आणि जसं त्या गारगोट्या घासायला लागल्या, त्या गारगोट्या जशा घासल्या त्यातून उत्पत्ती झाली कशाची? अग्नीची. कशात बसलेला होता तो? जंगलात. सगळा पालोपाचोळा सुकळा होता. आता जसं ते रागात घार 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 घर्षण करतोय तसं त्या अग्नीची उत्पत्ती झाली. सुक्या पालोपाचोळ्यावरती भड 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 भडका झाला. आणि नेमकं त्या जंगलामध्ये प्राणी पक्षी सगळे होते. पण जसं ज्यांनी पाहिलं इथे भडका होतोय, जेवढ्यांना आपला प्राण वाचवता येईल तेवढे आपले प्राण वाचवत राहिले. पण एका बिळामध्ये एक सर्पिणीने 100 पिलांना जन्म दिला होता.
ती सर्पिन मात्र त्याच बिळात राहिली होती. मात्र अग्नीच्या ज्वाळा तिच्या बिळापर्यंत जाऊ लागल्या आणि त्या ज्वाळेने त्या सर्पिणीचे 2 डोळे आंधळे झाले. पण ती जरी सर्पिण असली तरी 100 पिल्लांची आई होती. ती आपल्या शरीराने चाचपडत होती, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे. कळलं ना आईची माया काय असते. तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित जाणे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. माऊली ज्ञानोबराय सांगतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची या उदरा, जो मातेचा सोयरा के तुला पा. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जो आईच्या पोटी जन्माला आलाय तो आईचा किती प्रिय असतो. तर माझं शास्त्र असं सांगतं, गगनम गगनाकारम सागर शम सागर भिरो. आकाश आकाशाप्रमाणे असतं, सागराचं पाणी सागराच्या प्रमाणे ओथंबून असतं. तसं आईचं प्रेम आईच्या प्रेमासारखंच असतं. कारण परविहानारी माता माऊली समान. प्रत्येक स्त्री ही आई सारखीच आहे, पण प्रत्येक स्त्री ही आई नाही होऊ शकत. प्रेम करण्यासाठी आईच असावी लागते. ती जरी सर्पिण असली तरी 100 पिल्लांची आई होती. शरीराने चाच पडत होती, माझी पिल्लं कुठे आहेत, माझी पिल्लं कुठे आहेत. पण त्या आंधळ्या झालेल्या सर्पिणीला माहीत नव्हतं की या अग्नीच्या ज्वाळेमध्ये माझे 100 पिल्लं जळून खाक झाले. नव्हतं माहीत त्या सर्पिणीला. पण ती आपल्या शरीराने चाचपडत होती. जेव्हा चाचपडत असताना त्या पिल्लांचे मणी तिच्या शरीराला लागले, तेव्हा त्या सर्पिणीला कळलं की माझी 100 पिल्लं या अग्नीच्या ज्वाळेमध्ये जळून खाक झाल्यात. त्या सर्पिणीचा शाप जे कोणी हे केलंय त्याला सुद्धा असंच कर्म भोगावा लागेल. विदुर काकांनी सांगितलं, धृतराष्ट्रा त्या सर्पिणीचा शाप म्हणून तुझं 100 पैकी एकही जण वाचलं नाही. म्हणून नाथबाबा म्हणतात, प्रारब्ध क्रिया मानस संचिताचा भोग, प्रारब्ध क्रिया मानस संचिताचा भोग, प्रारब्ध क्रिया मानस संचिताचा भोगिल्याची भोगतो न सुटे, भोगिल्याचा सुटे. प्रारब्ध क्रिया मानस संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. 14व्या जन्मातलं कर्म कुणाला भोगावं लागलं? धृतराष्ट्राला. कितव्या? 14व्या जन्मातलं. पण मला असं वाटतं आपल्याला आत्ताच कर्म भोगावं लागतं, बरोबर ना? काहींच्या लक्षात येतं ना आजी, येतं काहींच्या लक्षात. तुम्हाला सांगते आजी, त्या दिवशी मी कीर्तनाला गेले होते, त्या गावामध्ये एक होती शेवंताबाई. नाही शांताबाई होती, शांताबाई नाव तिचं. शांताबाई पण कसलीच शांत नाही. इथं नाही ना कुणी शांताबाई. इथल्या शांताबाईचं नाही सांगत, इथल्या शांताबाईचं दुसऱ्या गावात गेल्यावर सांगायचं, तिथल्या शांताबाईचं ह्या गावात सांगायचं. तिला काय माहिती मी काही सांगते आहे का नाही. ती शांताबाई होती पण कसलीच शांत नाही. गेले अशीच आणि जरा आधी कीर्तनाच्या आधी अर्धा तास जाऊन बसलेले. आता काही लोक कसा परिचय करतात, ताई कुठून आले काय, पण काहींना सवय असते याची काढ त्याची काढ. तसंच त्यांनी मला एक सांगितलं का, म्हणजे आमच्या गावामध्ये एक सदगृहस्थ. म्हटलं बरं ठीक आहे. एक सदगृहस्थ होता, त्याचे काय होती, 2 तरणी बैल घोडी होती. कोण? 2 तरणी बैली घोरी. ती घोरी होती बैलांची. आता तरणी घोरी म्हणल्यानंतर काय हो, फदाडाक फदाडाक चालायची. कशी? फदाडाक फदाडाक. जशी गाडीला झुंपली ती फदाडाक फदाडाक चालायची. आता तरणी घोरी तशीच असतात. ते मी बैलांचं सांगितलं. पण असं जर उरफाट गेलं तर आपली तरणी पोरं काय करतात? काय करतात हो? अशीच फदाडाक फदाडाक चालतात, बरोबर ना? अहो नको नको त्या वयामध्ये फुरफुर करतात, ढुरू ढुरू करतात, असंच ना. सकाळी सरळ जातात,
पण येताना वाकडी तिकडे असतात. कोण? तरणी गोरी. बरोबर ना? माफी मागून बोलते. ही वेळ काय ती आपल्यावरती माहिती आहे. आपले संस्कार कमी पडत चाललेत. काय संस्कार कमी पडत चाललेत. आपण आता लहान लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतोय. बरोबर? सारखं त्यांना टी व्ही पुढे बसवतोय. ही कुणाची चुकी हो? कुणाची? आपली चुकी बाबा. बरोबर? मुलांच्या हातात मोबाईल कोण देतोय बाबा? आपण देतोय. बरोबर? चार चौघात लोकात जाऊन आपण काय सांगतो बाबा? काय सांगू तुम्हाला, आम्हाला कळत नाही ते आमच्या पोराला कळते. काय अभिमान आहे बाबा. कुणाला? कुणाला? आपल्याला. मग आपण कोण हो? आपण कोण? आपण म्हणजे आपण. बरोबर ना? म्हणजे आपण चुकतोय हे आपण का समजून घेत नाही? हे आपण चुकायला नको. घ्या तो मोबाईल बाजूला, द्या हातामध्ये शिवचरित्र, द्या हातामध्ये माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी. का आपली मुलं सुधारणार नाही? तो का सुधारणार नाही? ह्या लहान लहान मुलांचं कौतुक केलं पाहिजे. आपुलिया हिता जो ऐसे जागता, धन्य माता पिता या उभं राहिलेल्या पोरांचे. आता अभिमान वाटतो हा स्वराज आमच्याकडेच बाबांकडेच शिकतो. आता 8 दिवसांनी 15 दिवसांनी त्याचं कीर्तन आहे. काय वय आहे त्याचं? का? कारण संस्कार तसे असावे लागतात ना. ते संस्कार आपण लहान वयापासून केले पाहिजेत. असं म्हटलं जातं कर्तृत्व गाजवण्याचं जर योग्य वय काय असेल तर ते म्हणजे तरुणपण असतं. आणि त्या तरुणपणात चांगले संस्कार करणं हे आई वडिलांचं कर्तव्य असतं. मग हे कर्तव्य आपण केलं पाहिजे. मग ती तरणी गोरं फदाडक नाही चालत, सरळ मार्गी चालतात. आता जाऊ द्या, विषय आपला बाजूला जाईल. मी कुणाचं सांगत होते? कुणाचं? तरण्या गोऱ्यांचं. बरोबर ना? ती तरणी गोरं जशी बैलाला झुपली, ती गाडीला झुंपली, तशी ती फदाडक चालायची. आता तो शेतकरी ग्रस्त होता, त्याने आपल्या शेतामध्ये नेली, दिवसभर चालायला लावली आणि त्याने जे काय आपल्या शेतातलं काम होतं ते काम केलं. आता परत त्याचं काम झाल्यानंतर त्यांनी काय केली? घोरी सोडली आणि पुढं बांधली गाडीला. आता गाडीला बांधून सायंकाळच्या वेळी आपल्या घरी चालला होता. पण घरी जात असताना ती तरणी घोरी मात्र जशी लोक पाहिली तसं त्यांच्या अंगात यायचं आणि परत ती कशी करायची? फदाडक. जसं गावातली लोकांना पाहिलं तसं फदाडक करायला लागलं. आता हा शेतकरी होता तर म्हणला, ए लोकांनो, बाजूला सारा, बैलांची व्यसन तुटली, बाजूला व्हा. गावचे लोक हिवऱ्यातल्या गावांसारखे शहाणे होते म्हणून पटा बाजूला झाले. पण नेमकी ती तरणी घोरी फदाडक करी नेमकी गावच्या येसत गेली. कुठं? वेसेमध्ये आली आणि त्या वेसेमध्ये उभी होती कोण? शांताबाई. तंगडंग शांताबाई. इकडून तिकडून मारी ती चक्रा नखरा. त्या शांताबाईच्या कमी, पण ह्या शांताबाई अशीच थांबली. रस्ता काय तुझ्या बा? हे अशी कंबरो हात देऊन थांबली. मी काय सांगते? शांताबाई. कोण? शांताबाई इसरायची ना. कर्म जाऊ दे आपलं, शांताबाई इसरू नका. ती शांताबाई अशी थांबली. तो म्हणायचा, ओ शांताजी, बाजूला व्हा, बैलांची यसन तुटली. ओ शांताबाई, ओ व्हा बाजूला. ए मेलिया, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? तो म्हणला, शांताजी हात जोडतो, रस्ता तुमचाच आहे, पण बाजूला व्हा. पण शांताबाई ऐकायलाच तयार नाही. आता ती तरणी गोरं अशी फदाडक करीत नेमकी शांताबाईच्या बोकांडी गेली. शांताबाईचा एक पाय फ्रॅक्चर. आता शांताबाईने पुढे जायला पाहिजे होतं. कुठं? दवाखान्यात ना बाबा. पण ती शांताबाई होती, दवाखान्यात नाही गेली, पोलीस स्टेशनला गेली. अशी फदाडक करीत पाय फ्रॅक्चर झाला ना. जशी तरणी गोरं फदाडक करीत आली तशी शांताबाई फदाडक करीत पोलीस स्टेशनला गेली. म्हणली, काय सांगू साहेब तुम्हाला, तो मेला मुर्दा आला, त्याची गाडी, तिची बैल सगळी माझ्या बोकांडी गेली, माझा पाय फ्रॅक्चर गेला. पोलीस ते घेतली त्याची केस नोंदून, पडली तारीख. आता याच्या 7 जन्मापासून याला कोर्ट कचेरी माहित नाही. हा घरी थर कापायला लागला. बायको म्हटली, अहो एवढे काय घाबरताय, तुम्हाला माहिती आहे ना तुमची चुकी नाहीये. एक तुम्हीही चांगला वकील बघा, तुम्ही सुद्धा चांगली केस लढा. म्हणले ठीक आहे. वकील साहेबांकडे गेले. वकिलाला म्हटले, असं झालंय वकील साहेब, 7 पिढ्यांपासून मला काही कोर्ट कचेरी माहीत नाही.
पण ह्या बाईमुळे माझ्या पुढे असं माझं कर्म वाढून ठेवलंय. शांत म्हणले वकील साहेब काहीतरी करा. ती शांताबाई आहे ती काय कसली शांत बसत नाही. पण वकील साहेब काहीतरी करा. 20,000ला केस मंजूर झाली. काय 20,000ला केस मंजूर झाली. पण वकील साहेब शेतकऱ्याला म्हटले बाबा एक काम करायचं, कोर्टात गेल्यानंतर जज साहेब तुला भरपूर प्रश्न विचारतील, उत्तर फक्त एकच द्यायचं. काय उत्तर फक्त एकच द्यायचं. शेतकरी म्हटले साहेब एका उत्तराने मी केस जिंकेल का? साहेब म्हटले तुला करायचंय काय, तोंड गप ठेवायचं आणि फक्त एकच उत्तर द्यायचं. म्हटलं ठीक आहे. तारखेचा दिवस उजेडला. आता जसा तारखेचा दिवस उजेडला, एका कस्टडीमध्ये कोण कोण शांताबाई, दुसऱ्या कस्टडीमध्ये कोण शेतकरी. आता त्यांची बाचाबाची चालू झाली. त्याचा जज साहेब म्हणले शेतकऱ्याला, शांताबाई शांतच नव्हती ना, याने असं केलं आणि त्याने तसं केलं, मी त्याला म्हणत होते पहिलं थांबव, हे कर ते कर ते कर. शांताबाईचं तोंडच गप नाही. तसं वकील साहेब म्हटले शेतकऱ्याला बाबा तुमचं नाव काय? वकील साहेबांनी एकच सांगितलं होतं, कितीही प्रश्न विचारले उत्तर काय द्यायचं, एकच द्यायचं. बाबा तुमचं नाव काय? बुईंग. बाबा तुमच्या गावाचं नाव काय? बुईंग. बाबा ह्या बाई कोण आहेत? बुईंग. यांच्या अंगावर गाडी कशी गेली? बुईंग. तुझ्या सोबत कोण आलाय? बुईंग. वकील साहेबांनी एकच सांगितलेलं, एकच उत्तर द्यायचं. काय? बुईंग. ती शांताबाईची तळ पायाच्या आग मस्तकात गेली. म्हटली वकील साहेब काय हा मेल्या मुर्दासारखा बुईंग बुईंग करतोय? काल तर चांगला ओरडत होता. शांताबाई बाजूला व्हा बाजूला व्हा बाजूला व्हा. काय त्या जज साहेबांना कळून चुकलं, चुकी कुणाची आहे? शांताबाईची. सत्याने शांताबाई वागल्या नाही. शेतकऱ्याला कुठं सोडलं? घरी. आणि शांताबाईला कुठं? जेलमध्ये. शेतकरी एवढा आनंद झाला, हसत हसत पळत घरी आला. ए बायको चांगली ताटभर कुरडई तळ भजी काढ, केस जिंकलोय केस, असं म्हटल्यानंतर बायकोला पण आनंद झाला. हे भली कुरडई तळी भजी काढली. पहिला भजी तोंडात टाकला तेवढ्यात वकील साहेब आले. म्हटले ए बाबा माझ्या 20,000चं काय? शेतकरी म्हणला वकील साहेब बुईंग. ही आपली आत्ताची दुनिया, बरोबर ना? फक्त जाताना महाराजाला बुईंग करू नका म्हणजे झालं, हाय का नाही? नाही तर म्हणसान महाराज बुईंग, मग बुईंग गेलं का आमचं सैंग. असं उलट पालट काही करू नका. कर्म जर सत्याने जर आपण वागलो नाही तर हे कर्म असं आत्ता आपल्याला भोगावे लागतात. हे धृतराष्ट्राचं 14व्या जन्मातलं भोगावं लागलं, पण ही नकळत थोडी थोडी कर्म आपल्याला आत्ता भोगावी लागतात. हे मात्र आपल्याला कळत नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये चांगलं कर्म करायचं असतं. कसं? चांगलं कर्म करायचं. ते कर्म भोगल्याशिवाय आपल्याला सुट्टी मिळणार नाही. म्हणून जीवनामध्ये माणसाने काही नाही लक्षात ठेवलं तरी एकच ठेवायचं, सत्याने आपण वागलं पाहिजे. जर सत्याने आपण वागलं ना तर कुणीच कुठे जात नाही. महाभारतातली एक कथा आहे. सत्यदेव नावाचे एक सद्ग्रस्त एक मनुष्य होता. आपले दिवसभर शेतामध्ये काम करायचे, राबायचे, जे काही त्यांच्या वाट्याला कर्म आले ते कर्म प्रामाणिकपणे करायचे. पण आज जीव मात्र थकलेला होता. अंगणामध्ये समोर बसलेले निवांत आपली घडी मांडीची घडी घालून बसलेले. पण मांडीची घडी घालून बसले असताना त्यांना आपल्याच घरातून एक स्त्री जाताना त्यांनी पाहिली. कोण? एक स्त्री जाताना पाहिली आणि म्हटले ताई कोण तुम्ही? तसं त्या स्त्रीने उत्तर दिलं, दादा मी लक्ष्मी. कोण? मी लक्ष्मी. लक्ष्मी म्हटल्यानंतर लक्ष्मी निघून गेली. परत थोडा वेळ झाला, घरामधून एक पुरुष निघून गेला. कोण? पुरुष. सत्यदेवाने विचारलं, दादा तुम्ही कोण? म्हटले मी सदाचार. कोण? सदाचार. जेथे लक्ष्मी वास करत नाही तेथे सदाचार कसा राहील? सदाचार सुद्धा निघून गेले. परत थोड्या वेळानंतर घरामधून अजून एक पुरुष निघून गेला. सत्यदादाने विचारलं, दादा आता तुम्ही कोण? म्हटले मी यश. कोण? यश.
म्हणजे जिथे लक्ष्मी नाही, जिथे सदाचार नाही, तिथे यश कसं काय असेल? म्हणून यश सुद्धा निघून गेले. बराच थोडासा काळ गेला, आता परत एक पुरुष निघाला. तसं सत्यदेवाने विचारलं, दादा तुम्ही कोण? म्हटले मी सत्य. कोण? सत्य. तसं सत्यदेव म्हणाले, दादा मी आजपर्यंत सत्यानेच वागत आलोय, आजपर्यंत सत्यच कर्म करत आलोय, सगळं सत्यानेच माझं आयुष्य चाललंय, तुम्ही कसं काय मला सोडून जाऊ शकता? सत्याने विचार केला, हे मात्र खरंय, हा माणूस कधीच सत्य सोडून वाईट मार्गाने गेलेला नाही, सत्य सत्य सत्यच राहिला. मग ते सत्य सुद्धा पुढे थांबले, घरीच थांबले. कुठं? त्याच्याच घरी थांबले. सत्य त्याच्या घरी होते. जे गेलेले यश, सदाचार, लक्ष्मी होते, त्यांनी विचार केला, जर सत्यच आपल्या सोबत नाही तर आपण कसं काय इकडे निघून येणार? परत ते सदाचार, यश आणि लक्ष्मी कुठे गेले? सत्यदेवाच्या घरी. जर तुम्ही जीवनामध्ये जर सत्य वागला ना, तर तुमच्यापासून लक्ष्मी, सदाचार, यश कुठेच जाणार नाही. म्हणून जीवनामध्ये माणसाने नेहमी सत्याने वागायचं असतं. कसं? सत्याने वागायचं असतं. पण कलियुगामध्ये मात्र ते सत्य आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण माणूस माणसात राहिलेला नाही. बरोबर ना? प्रत्येक माणसाला अभिमान झालाय आणि तो अभिमान मात्र माणसाला जीवन जगू देत नाही. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा, 2 दिवसांची दुनिया छाती फुगून चालू नको रे. 2 दिवसांची दुनिया आहे, त्यात जर आपण छाती फुगून चाललो ना, तर माणूस माणसामध्ये राहत नाही. म्हणून जीवनामध्ये चांगलं कर्म करा, आणि ते मग माझे नाथबाबा सांगतात, तेच कर्म आपल्याला भोगावं लागतं आणि भोगूनच संपवावं लागतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, प्रारब्ध क्रिया. त्यासाठी जोरदार टाळ्या. एका छड एकन गायका छड वादव. प्रारब्ध क्रिया मानसंचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. हा भोग आपण भोगल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही. आपल्याला काय हो, देवाला सुद्धा सुट्टी नाही. देवाला सुद्धा देवाचं कर्म चुकलेलं नाही. ज्यावेळेस रामप्रभू राम अवतारामध्ये होते, रामप्रभूंना थोडा त्रास झाला का हो? जरी देव असले तरी थोडा त्रास झाला. वनवासाला जावं लागलं ना, का? कर्म. कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ योगे मेला, योग घडला सीता देवी, कर्मे राम वनवासा गेला. काय? कर्मच ना. सीता मायला सुद्धा त्यांचं कर्म भोगावं लागलं. दशरथ राजांना सुद्धा त्यांचं कर्म भोगावं लागलं. काय? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिलता. काय? जसं आम्ही आमच्या पुत्र वियोगामध्ये मरण पावलोय ना, तसं तुला सुद्धा पुत्र वियोगामध्ये मरण पावावं लागेल. श्रावण बाळ एकटा होता, पण दशरथ राजांना किती होते? 4 होते. पण शेवटच्या वेळी मात्र एकही जवळ नव्हता. का? कर्म. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म देव तसंच फळ देणार. वाईट कर्म केलं देव सुद्धा वाईटच फळ देणार. चांगलं कर्म केलं देव सुद्धा आपल्याला चांगलंच फळ देणार. कर्म करायचं आपल्या हातात आहे, पण फळ द्यायचं मात्र देवाच्या हातात आहे. भागवतामध्ये सांगितलंय काय? कर्मण्यवाधिकारेषु मा फलेषु कदाचन. कर्म करायचा आपल्याला अधिकार आहे, पण फळाचा मात्र आपल्याला अधिकार नाही. आपण कर्म करणार, पण देव मात्र फळ देणार. पण कर्माचं फळ देवाला सुद्धा चुकलेलं नाही. आता रामप्रभू सोन्याच्या सिंहासनावरती बसणार होते, पण रामप्रभूंना कुठे जावं लागलं? वनवासाला. बरोबर की नाही? का? कारण कैकेयी मातेने वेडेपणा केला. दशरथ राजांकडे गेली, म्हटली, स्वामी तुम्ही मला म्हणाले होते वेळ प्रसंगी माझ्याकडनं वर मागून घे स्वामी, मला काही नको, पण एका वराने माझ्या भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. दशरथ राजांनी सांगावं, कैकेयी वेडेपणा करू नकोस, नको करूस वेडेपणा. पण कैकेयी मात्र ऐकायला तयार नाही. स्वामी आपल्या परंपरेची रीते काय? रघुकुल रीती
होणार नाही. दशरथ राजांना फार वाईट वाटलं. अगं सगळ्या संवर्धन केलं, रांगोळ्या काढल्यात, फुलांच्या माळा लावल्यात, पण काही मात्र ऐकायला तयार नाही. रामप्रभू वनवासाला निघाले, पण जात्या वेळी सुमंतजींचा रथ सोबत घेतला. जाते वेळी आपल्या आईच्या महालात भेटायला गेले. आईने सांगावं, रामा अजून राजपोशाख घातला नाही, सारे तू राजा होणार आहेस, आवर पटकन. तसं रामप्रभूने सांगावं, आई आवरायची घाई करू नकोस आई. आईने विचारावं, का रे रामा काय झालं? आई 14 वर्ष पुरेल एवढा आशीर्वाद दे ना ग आई. त्या आईने सांगावं, रामा अरे ही आई जोपर्यंत जिवंत आहे ना रामा, तोपर्यंत या आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे रामा. अरे तू आज राजा होणार आहेस रामा. आई एक सांगू आई, राज आज्ञेनुसार मला 14 वर्षांची गादी नाही मिळाली. आई राज आज्ञेनुसार मला 14 वर्षांचा वनवास मिळाला आहे. त्या आईने ठाय मोकून रडावं, हे रामा तुझा योग मला नाही सहन होत रे रामा नको जाऊस. रामप्रभूने सांगावं, आई तुझ्या डोळ्यात पाणी शोभा देत नाही. आई तू रडू नकोस आई. जर मी आता वनवासाला नाही ना गेलो आई तर कौशल्य नावाच्या पात्राला डाग लागणार आहे. पुत्र प्रेमापोटी आपल्या आईने मुलाला पाठवलं नाही. आई तुझ्या नावाला डाग लागलेला मला सहन होणार नाही आई. पण जर मी वनवासाला गेलो नाही तर माझा देवपणा वाढेल आई. कितीतरी गोष्टी लोकांच्या समोर येतील आई. तातस्नेन भरत मैमान पौरुषम वायुस. आई भरताचं बंधू प्रेम, सीतामाईची पतिव्रतेची शक्ती, हनुमंतरायांची धास्य भक्ती, भरताचं बंधू प्रेम, कितीतरी गोष्टी लोकांच्या समोर येतील आई. आई नको रडूस तू. आईने सांगावं, रामा अरे तुला काय आईचं प्रेम कळणार रे रामा. आईचं प्रेम करायला आईच असावी लागते रे रामा. म्हटले, आई मला आता तू अडवू नकोस. रामप्रभू निघाले, सोबत सुमंतजींचा रथ सोबत होता. त्या रथाला घोडे जुंपलेले होते. घोडे ते 4 पायाचे घोडे म्हणायचे, देवा तुझा योग नाही सहन होत, देवा नको ना जाऊ सोडून आम्हाला. अहो विशेष आहे का, त्या काळामध्ये 4 पायाच्या घोड्यांना देव कळला. पण माफी मागून बोलते, कलियुगात माणसाला देव कळत नाही हो. ते घोडे रडत होते. घोडे, देवा नको रे, नको ना जाऊ. अयोध्येतला प्रत्येक माणूस यायचा, घोड्यांच्या पाठीवर हात फिरवायचा. घोड्यांनो, अरे 14 वर्षांचा वनवास झाल्यानंतर आपले देव परत येतील. घोड्यांनो रडू नका म्हणले, रडू नका. पण विशेष आहे का, त्या घोड्यांनी राम 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 म्हणून प्राण सोडला. त्या 4 पायाच्या घोड्यांनी राम 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 म्हणून प्राण सोडला. रामप्रभू गेले. कितीतरी वनवासामध्ये दुःख त्यांना भोगावी लागली. सीतामाईला पळवलं. जटायू गेले, धर्मयुद्ध चालू केलं. तो जटायू रावणाला धर्म सांगत होता, अरे पूर्वजांची पुण्य घेऊन जन्माला आलास, महादेवाचा महान भक्त तू आहेस आणि या पुरीला पळवताय, वाईट कृत्य करू नको, हे धर्म जटायू रावणाला सांगत होता. म्हणजे त्या काळामध्ये पक्षाला धर्म कळला, पण कलियुगात माणसाला धर्म कळत नाही. हा सर्वात मोठा शोक आहे. का कळतंय हो? आज कलियुगामध्ये 99% लोक अधर्माच्या पाठीमागे, पुढं अधर्माच्या पाठीमागे, सत्याने चालत नाही. तो पक्षाला धर्म कळला. किती वनवासामध्ये माझ्या रामप्रभूंना त्रास सहन करावा लागला हो. किती त्रास सहन करावा लागला. भरपूर त्रास माझ्या रामप्रभूने सहन केला. पण इकडे दशरथ राजा राम 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 म्हणून प्राण सोडला. कारण एकच वियोग होता. काय? कसा मज टाकोनी गेला राम, रामा विना मज
चैन पडेना कसा मज टाकोणी गेला राम रामाविना मज चैन पडेना राम राम म्हणता जाओ माझा प्राण. त्या दशरथ राजांचा त्यांना कर्म भोगायला लागलं होतं. काय? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी जो शाप दिलता ते कर्म दशरथ राजांना 4 मुलं सुद्धा जवळ नव्हती का? होती हो. का? कर्म कर्म भोगावं लागलं. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले ऐसे मेले किती. केलेलं कर्म देवाला काय देवाच्या वडिलांना सुद्धा चुकलं नाही म्हणून प्रारब्ध क्रिया मानस संचिताचा भोग मानस संचिताचा भोग भोगिल्याची भोगतो न सुटे. हे कर्म भोगल्याशिवाय सुट्टी नाही. सुरुवातीला एक वाक्य वापरलं, जीवनामध्ये एक वेळेस देव तुम्हाला सुट्टी देईन पण केलेलं कर्म हे तुम्हाला भोगल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही. ते कर्म भोगावंच लागतं. म्हणून कसं कर्म करायचंय हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. महाभारताचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस धर्मराजाला ना स्वर्गातून निरोप आला, धर्मराजा आता युद्ध पार पडलंय, तुम्ही सगळे स्वर्गाच्या वाटेने या. 5 पांडव आणि द्रौपदी कुठे निघाले? स्वर्गाच्या वाटेने निघाले. पण स्वर्गाच्या वाटेने जात असताना सगळ्यात मागे होती द्रौपदी. द्रौपदीला दम लागला म्हणून द्रौपदी सहदेव नकुलला म्हटली, का हो धर्मदादाला विचारा ना स्वर्ग अजून किती लांब आहे. म्हणून सहदेव नकुलने विचारलं, दादा दादा स्वर्ग अजून किती लांब आहे? अरे द्रौपदीला दम लागलाय म्हणेपर्यंत द्रौपदी खाली पडली. पण धर्माने मागे वळून पाहिलं नाही पाहिलं मागे. सहदेव नकुल म्हटले, दादा दादा द्रौपदी पडली म्हणले, पडू दे कारण द्रौपदी स्वर्गात येऊ शकत नाही. कारण द्रौपदीला 5 पतींचा संग करून तिचं नाव पतिव्रतेच्या यादीत आले. हा तिला झालेला अहंकार आहे. म्हणून या अहंकारामुळे ती स्वर्गात येऊ शकत म्हणजे अहंकार स्वर्गात चालत नाही. खाली पडली, नाही पाहिलं. आता किती जण चालले स्वर्गाच्या वाटेने? किती? 5 पांडव. सगळ्यात पुढे धर्मराजा, भीम, अर्जुन, सहदेव नकुल. 5 पांडव स्वर्गाच्या वाटेने चालले. पण आता जात असताना सहदेव नकुलला दम लागला आणि सहदेव नकुल म्हणले, अर्जुन दादा अरे तू तरी विचार धर्मदादाला स्वर्ग अजून किती लांब आहे, मला फार दम लागलाय. तर सहदेव नकुलला दम लागलाय. अर्जुन म्हटला, दादा अरे तू नाही त्या परक्या पोरीचा विचार केला नको करू, पण आपण तर रक्ताची नाती आहोत ना. अरे आपली लहान भावंड आहे, विचार कर. अरे त्यांना दम लागलाय म्हणेपर्यंत सहदेव नकुल सुद्धा खाली पडले. धर्मराजा अर्जुन म्हटला, धर्मदादा अरे विचार कर, ती परक्याची होती जाऊ दे पण आपली रक्ताची आहेत. पण धर्माने मागे पाहिलं. धर्माने सांगितलं, अर्जुना पडू दे त्यांना सुद्धा पडू दे. कारण त्यांना त्यांच्या सौंदर्याचा गर्व झालाय म्हणून ते सुद्धा स्वर्गात येऊ शकत नाही. म्हणजे स्वर्गामध्ये गर्व सुद्धा चालत. आता किती जण राहिले? 3. कोण? धर्म, भीम आणि अर्जुन. पण अर्जुनाला अहंकार होता काय? विद्येचा. मी जर धनुष्य लावला तर अख्खं विश्व आदरते. म्हणजे दादा माझ्याकडे बघणार. जात असताना अर्जुनाला दम लागला. अर्जुन म्हटला, दादा दादा मला फार दम लागलाय. अरे थोडं थांब तरी, स्वर्ग किती लांब आहे? पण धर्माने मागे पाहिलं. कारण पुढे जात असताना धर्म कधीच मागे वळून पाहत नाही. ज्याला स्वतःचं हित करायचंय त्याने धर्माच्या पाठीमागे जावं लागतं. अधर्माच्या पाठीमागे जाऊन जमत नाही पाहिलं धर्माने. अर्जुन म्हटला, दादा दादा पडलं. धर्मदादा म्हणले, अर्जुना पड.
पड, कारण तुला सुद्धा तुझ्या विद्येचा अहंकार आहे, म्हणून तू सुद्धा स्वर्गात येऊ शकत. आता किती जण राहिले? दोघच. कोण? धर्म आणि भीम. पण भीम मात्र शक्तिशाली होता, बलदंड होता आणि बुद्धीने चतुर होता. कोण? भीम. भीम म्हणला, धर्मदादा आता तुला मी आणि मला तू, आपण दोघेच जीवा भावाला राहिलोय. भीम चतुर होता, म्हणला धर्मदादा जर तुला काही आडी अडचण आलीच तर दादा तू मला सांग. धर्माने यावरती उत्तर दिलं, सगळ्यांच्या मनावरती करून घ्या. धर्माने सांगितलं, भीमा धर्माला आडी अडचण करणाऱ्याला कधीच आडी अडचण येत नाही, पण जो धर्माला आडी अडचण करतोय तो आडी अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. कुणी सांगितलं? धर्माने. शक्तिशाली होता, बलदंड होता, पण भीम सुद्धा थरथर कापायला लागला आणि दमून खाली पडला. धर्मदादा म्हणला, दादा दादा अरे मी पडलोय. धर्मदादा म्हणले, भीमा पड पड पड, तुला सुद्धा तुझ्या शक्तीचा अहंकार आहे, म्हणून तू सुद्धा स्वर्गात येऊ शकत. आता कोण राहिलं? कोण? धर्मराजा. चाललेत कुठं? स्वर्गात. आता स्वर्गाच्या वाटेने जात असताना यमपुरीतून यमराजाने पाहिलं धर्मराजा चाललेत. जर धर्मराजा आपल्या यमपुरीत आले तर आपली यमपुरी पुनीत होईल. कोण म्हणताय? यमराजा. हिवऱ्यातली लोक लई शांतपणाने ऐकतात बरं का. नाही तर कुठे गेलं ना, मी काय सांगते, हा ताई कीर्तन काय सांगत होते मी? ते काय? यमराज म्हणले, धर्मराजा तुम्ही चाललाय स्वर्गाच्या वाटेने, एकदा आमच्या यमपुरीत या, आमची यमपुरी पुनीत होईल. आता धर्मराजा चाललेत कुठे? स्वर्गात. पण यमपुरी पुनीत करायची म्हणून वळाले कुठं? यमपुरीत वळाले. पण यमपुरीत गेल्यानंतर धर्मराजाने पाहिले भरपूर नरकातली कुंड होती. काय? नरकातली कुंड. पण पहिलं कुंड होतं रवरव करणारं सगळ्यात घाण कुंड. त्या कुंडामध्ये पांढरी आळई वळवळ करत होती. काय? पांढरी आळई. आता धर्मराजा तिथे गेले. धर्मराजा चालले कुठे होते? स्वर्गात. वळाले कुठं? यमपुरीत. मी काय सांगते? काय? कर्माचा फेरा चुकत नाही. आता ते चालले होते स्वर्गाकडे, वळाले ते यमपुरीत. आता जशी नरकातली कुंड पाहिली, ती पांढरी आळीला जसं धर्मराजाने पाहिलं तसं धर्मराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. यमराजा म्हणले, धर्मराजा तुम्ही चाललाय स्वर्गाच्या वाटेने, वळालाय यमपुरीत, आणि ही नरकातली पांढरी आळे पाहून तुम्ही रडता का? तसं धर्मराजाने सांगितलं, यमराजा ही जी पांढरी आळे आहे ना, तो माझा भाऊ आहे. काय? भाऊ. यमराजा म्हटले, धर्मराजा जे तुमचे सख्खे रक्ताचे भाऊ खाली पडलेत त्यांचा तुम्ही विचार केला नाही, पण जो पांढऱ्या आळ्याच्या रूपाने नरकात फिरतोय त्याचा तुम्ही विचार करताय. यावर धर्मराजाने उत्तर दिलं, यमराजा अहो माझे सख्खे भाऊ रक्ताचे भाऊ खाली पडलेत पण नरकात तरी नाहीत ना. काय? खाली पडलेत पण नरकात तरी नाहीत ना. मग ती नरकातली पांढरी आळे कोण होती? कोण? दुर्योधन. दुर्योधन होता. दुर्योधन कसा हिंडत होता? पांढऱ्या आळेच्या रूपाने. तो का पांढऱ्या आळेच्या रूपाने हिंडत होता? कर्म. काय? कर्माचा फेरा चुकत नाही. त्यांनी काय साधं कर्म केलं दुर्योधनाने? सुईच्या टोका इतकं देणार नाही, असंच म्हणतात ना. आता पण असंच म्हणतात ना बाबा, अरे सुईच्या डोका इतकं मिळणार नाही तुला, माझ्या बापाचं आहे माझ्या. असंच असतं का बाबा? असंच असतं ना. बाबा म्हणतात बरं का, मला काय माहित नाही. त्या वाटण्या फिटण्यात असलं काय आपल्याला बाबा कळत नाही. फक्त एवढं माहिती आहे, माझ्या बापाचं आहे माझ्या. तसं दुर्योधन म्हणायचं, सुईच्या डोका इतकं येणार नाही, सुईच्या डोका इतकं. भीमाला लाडूत विष घालून मारायचा प्रयत्न केला. एवढे त्याचे वाईट कृत्य होते. जसं कर्म केलं देवाने त्याला फळ पण तसंच दिलं. पांढऱ्या आळ्याच्या रूपाने सगळ्यात नरकातल्या घाण कुंडात त्याला पांढऱ्या आळ्याच्या रूपाने फिरावं लागलं.
कुणाला? दुर्योधनाला. कर्माचा फेरा चुकत नाही. आता धर्मराजा चालले कुठं होते? स्वर्गाकडे. वळाले कुठं? यमपुरीत. पण यमराजाला म्हटले मला माझ्या भावाचा उद्धार करायचा आहे, म्हणून हात घातला नरकात. यमराजा म्हणले धर्मराजा चाललेत स्वर्गाच्या वाटेने, वळालाय यमपुरीत, हात घातलाय नरकात. झटकन हात वरती केला. धर्मराजाला कळून चुकलं माझं काहीतरी पाप मला आड आले. चित्रगुप्ताकडे गेले, फाईल चेक करायला सुरुवात झाली. धर्मराजाचं प्रत्येक पानावरती पुण्य 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 पुण्य, पण शेवटच्या पानावरती धर्मराजाचं पाप, धर्मराजाचं कर्म आडवा आलं होतं. धर्मराजा दानशूर होते, पण दान करण्यामध्ये चुकलं होतं. धर्मराजाने एका कोळ्याला दान केलं. त्या कोळ्याने त्यातून माशाची जाळी खरेदी केली. त्यात मासे पकडायचे, मासे तरफडून मारायचे आणि मेले का कर्म कुणाच्या नावावरती गोळा व्हायचं? कुणाच्या? धर्माच्या नावावरती. म्हणून धर्म सुद्धा स्वर्गात जाऊ शकले नाही. म्हणून प्रारब्ध क्रिया मानस संचिताचा भोग, संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. हे कर्म आपल्याला भोगल्याशिवाय सुट्टी देणार नाही. म्हणून नाथबाबांनी आपल्याला दुसरा पर्याय सांगितलाय. ज्या जैशी कल्पना त्या तैसी भावना. जशी आपण कल्पना करणार आहे तशीच आपली भावना निर्माण होणार आहे. म्हणून काय सांगितलंय? आपण चांगली कल्पना करायची, चांगला भाव आपला निर्माण करून घ्यायचा आणि जे आपले षडविकार आहेत त्या षडविकारांना, ज्या वासनेला आपल्याला दूर ठेवायचंय. म्हणून नाथबाबा म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, ज्या जैशी कल्पना त्या तैसी भावना, आणि ती जे वासना जडोनी ठेली. जशी आपण कल्पना करणार आहे तसाच आपला भाव तयार होणार आहे. बरोबर की नाही? मग कल्पना आपल्याला चांगली करायची असते. मग कशी कल्पना करायची? मुखाने भजन आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई, भोपा रखुमाई, भोपा रखुमाई. प्रारब्ध क्रिया माणस भोगिल्याची भोग तो न सुटे. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडोनी ठेली. मग कसली वासना नेमकी आपल्याला दूर करायची हो? जी आपल्यामध्ये जे षडविकार आहेत ते षडविकार आपण बाजूला ठेवायचे आणि चांगल्या कर्माने आपण जीवन जगायचंय. जर चांगल्या कर्माने जर आपण जीवन जगलो तर आपण गेलो तरी माणसांच्या आठवणीमध्ये राहतो. जसे माझे छत्रपती शिवाजी महाराज. असणारे 700 वर्ष झाले माझ्या राजांना जाऊन, पण आज माझे राज्य मात्र आपल्यामध्ये जिवंत आहेत. का? कारण माझ्या राजांचं कर्म, माझ्या राजांनी मनामधले जे षडविकार होते ते षडविकार, ती वासना दूर केली. म्हणून माझ्या राजांचं नाव आज आपल्या समोर निघतंय. का? कारण त्यांना घडवणारी एक स्त्री श्रेष्ठ होत्या, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब. अरे नसेल या देशाकरता कोणी तर एक स्त्री समर्थ आहे. आणि साखर घातलं जगदंबेला. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार. लक्ष्मी दार उघड बाई, मोहनचे रेणुके दार उघड बाई, पंढरपूर निवासी दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड. अहो जे झोपले होते ना ते जागे झाले, जे जागे होते ते पळायला लागले आणि पळणाऱ्यांच्या खांद्यावरती भगवी पताका लहरायला लागले. अरे एक हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही एका आईची इच्छा होती आणि त्याच आईने एक युग पुरुष जन्माला घातला. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. आणि ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. अरे काय होऊन गेले माझे छत्रपती शिवाजी महाराज. अरे शत्रूला सुद्धा अभिमान वाटावा असे माझे छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले. अरे लाल महालाच्या हल्ल्याच्या वेळी शाहिस्ते खानाची पोरगी पळवली गेली. शाहिस्ते खानाची पत्नी पळत आली. चहा पाना मुझे लगता है शिवा के मौलों ने हमारी लड़की उठा ली. और शाहिस्ते खान शत्रू आहे पण बायकोला सांगते अगं ए, जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पोरगी नेली असेल ना तर शपथ घेऊन सांगतोय पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे छत्रपती शिवाजीराजे होऊन गेले. अरे काय माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं कार्य होतं, काय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्म होतं म्हणून 750 वर्ष झाली माझ्या राजांना जाओ. पण आज जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना तर मेलेल्या मूर्त्यात सुद्धा ताकद येते. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज झालेली सेवा मी ईश्वरचरणी समर्पित करते. तसेच बोलण्याच्या ओघातून कुणाचं अंतकरण दुखावलं असेल तर प्रत्येकाने मला आईवडिलांचं अंतकरण करून माफ करायचंय. जशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपले षडविकार आहेत ते षडविकार जसे बाजूला केले ना ते षडविकार आपल्याला सुद्धा बाजूला करायचे. म्हणून नाथबाबा म्हणतात शेवटच्या चरणामध्ये एक जनार्दनी वासना टाकोनी हरीचे भजनी सावध होई. हे जे आपले षडविकारांची वासना आहे ते वासनेला आपल्याला दूर ठेवायचं आहे आणि हरीच्या भजनाला सावध व्हायला आपल्याला एकनाथ बाबांनी सांगितलंय. एकनाथ बाबांचा अभंग फार छोटा होता बरोबर ना, पण त्याचा अर्थ फार मोठा होता. पण काही मला वाटत नाही 2 तासामध्ये अर्थ सांगून झालाय बरोबर. कारण आपण फक्त एकाच शब्दावरती कीर्तन केलंय. कुठला शब्द? कुठलं? कर्म. बाकीचं अजून सांगायचं राहिलंय. ते सांगायला मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल बरोबर ना. बाकीचं सांगायला मी पुन्हा येईल कारण आपले संत होऊन गेलेत. पण संतांचं चरित्र म्हणजे आपलं चारित्र्य घडवण्याचं काम आपल्या संतांचं चरित्र करत असतं. तसं कितीही मोठी झाले तरी मला वाटत नाही की अख्खा अभंगाचं मला निरूपण करता येईल बरोबर की नाही. तसं माझ्या संतांचे हे अभंग आहे. आजचे कीर्तनाचे सौजन्य असतील रेवणनाना जाधव असतील, दत्तात्रय भाऊ गायकवाड असतील, रवींद्र भाऊ जाधव असतील, चांगदेव भाऊ तांबे असतील. हे आजच्या कीर्तनाचे सौजन्य यांच्याही चरणी मी सेवा समर्पित करते. तसेच माझे बाबा हरिभक्तपरायण माझे गुरुवर्य माऊली महाराज पिंगळेच, माझे पती हरिभक्तपरायण कृष्णा महाराज पिंगळे असतील यांच्याही चरणी सेवा समर्पित करते. पुन्हा एकदा बोलते, बोलण्याच्या ओघातून कुणाचं अंतकरण दुखावलं असेल तर प्रत्येकाने मला आईवडिलांचं अंतकरण करून माफ करायचे. मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायीवरी. ज्ञानेश्वर माऊली